राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच महामाया आधार सेवाभावी संस्थेचा जागतिक महिला दिन मौलाना आझाद केंद्र येथे साजरा करण्यात आला. खमी सगळं देसाई त्यांना 1 आठवडा लागत होता त्यांचा अपॉइंटमेंट घ्यायला, पण जेव्हा माझं पुस्तक त्यांना दिलं त्यांनी मला कमीत कमी 6 विषयावर स्वतः हाताने लिहून दिले. ते विषय काय काय आहेत? कोलेस्ट्रॉल वाढ, हृदयविकार, मधुमेह, ऍसिडिटी, थायरॉइड, कर्करोग. आता हे सगळे आजार एक छोट्याशा चुकीमुळे आपल्याला होतं. तर मी एवढं बोलून मी थांबते आणि माझ्या पुस्तकात मी सगळंच लिहिलं आहे की हे 6 आजार आपल्याला कसे होतात. आजच्या प्रसंगी दीपक निंगाळकर सर यांचे स्वागत राजकुमार सर करत आहे. धन्यवाद सर. अभियांत्रिकी महाविद्यालय यांचे स्वागत देखील श्री महादेव डोंगरे सर. स्त्री सशक्त समाज हाच विकासाचा खरा पाया आहे. आजच्या या प्रसंगी आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज अग्रेसर. धन्यवाद सर. या 5 वर्षापासून आता कार्यक्रम आयोजित करतात आणि आम्ही शक्यतो प्रत्येक गोष्टी याचा प्रयत्न करतो. पहिल्याबद्दल आपण राजकुमार कांबळे आणि त्यांच्या पत्नी तेजस यांचा अभिनंदन करूया. टाळ्या वाजवा. स्त्रियांवर जगभरातून हात होत आहे. स्त्रिया कुणाकुणाची भूमिका जबाबदार, आई, बहीण, पत्नी, सून, अजून नणंद असेल, बऱ्याच त्यांना भूमिका बजावतात. जिच्याशिवाय या सृष्टीचे अस्तित्व अपूर्ण आहे ती म्हणजे स्त्री शक्ती. घराला घरपण देणारा मायेचा ओलावा आणि संकटात कुटुंबाची ढाल बनणारा खंबीरपणे शक्ती म्हणजे स्त्री शक्ती. जगाला सुसंस्कृत बनवणारी पहिली गुरु आणि पहिली संस्कार म्हणजे स्त्री शक्ती. प्रीती रॉबर्ट कनेडी, पुष्पा पाटील, सामाजिक कार्यकर्ता सोनवणे, कॉलेजचे प्राचार्य सॅनी गुरु, आशा शितळे, सुनीता प्रथमतः सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही ॲनिमिया फ्री इंडिया असं एक राबवतो. त्याच्यापैकीच ॲनिमिया मुक्त कुंभेपळ इथं आम्ही प्रोजेक्ट सुरू आहे आणि ॲनिमिया मुक्त करतो आहे. तसंच हा कार्यक्रम ॲनिमिया छत्रपती संभाजीनगर कसं होईल याच्यावर आम्ही जास्त हे करतो की ॲनिमियाची खूप भयंकर परिस्थिती आहे. त्याच्यावर आम्हाला याच्या संदर्भातून या कार्यक्रमाच्या संदर्भात हेच एक मेसेज द्यायचे की ॲनिमिया मुक्त. सर, ॲनिमिया मुक्त संभाजीनगर करत असताना स्त्री अत्याचार मुक्त महाराष्ट्र व्हावा असं आपल्याला वाटत नाही? हो, व्हायलाच पाहिजेत आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम पण करत आहे. सर, आपण अभ्यासक आहात, जाणते आहात, स्त्री अत्याचारावर वाढायचे कारण काय वाटतात? महिला ते इतक्या जागरूक नाहीत, पण त्या आता कमी जागरूक नाहीत, पण आता भरपूर याच्यात जागरूकपणा त्यांच्यात दिसून येतो आहे. कसं बघताय भारतातल्या जागतिक महिला दिनाकडे? आपल्या दृष्टीतून कसं बघताय आपण? 50 वर्षापूर्वी जी काही परिस्थिती होती महिलांची, की आज जर आपण बघितलं की आपले राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बहुतेक ठिकाणी IAS ऑफिसर, IPS ऑफिसर
आपल्या जिल्ह्यातले सुद्धा जर आपण बघितले की ह्या ठिकाणी ह्या जबाबदारीवरती महिला आलेल्या आहेत, ही प्रक्रिया चालू आहे आणि तो काळ फार दूर नाही की ज्यावेळेस महिला समप्रमाणात आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं एक नेतृत्व त्यांचं उभं राहील आणि खऱ्या अर्थानं महिलांना स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला म्हणता येईल. सर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला सक्षम आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अंतराळापर्यंत महिला गेलेल्या आहेत. तरी पण भारतीय संस्कृतीमध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही असं आपल्याला वाटतं आहे का? आता ह्या गोष्टी जुन्या होत चाललेल्या आहेत आणि ज्या नवीन पद्धतीने आपलं शिक्षण आणि सोशल मीडिया जो आपला समाजाला जागृत करतो आहे त्याच्यामध्ये ही दुफळी जी आहे ती लवकर भरून येईल आणि तसा दृष्टिकोन राहणार नाही अशी मला ठाम आशा वाटते. सर, आपण उद्योगासंदर्भात आहात, तर महिला उद्योगामध्ये सक्षम आहेत का कमी पडलेल्या आहेत? कमी पडलं म्हणण्यापेक्षा जसं इतर क्षेत्रामध्ये त्यांचं मौल्यवान योगदान आहे, जे देणं आहे ते करतायत, तसंच आता उद्योगामध्ये सुद्धा त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मला वाटतं की अक्षम असण्याचं काही कारण नाही आहे. उलट यशस्वी जर उद्योजक व्हायचं असेल तर ती महिलाच होऊ शकते असा माझा तर ठाम विश्वास आहे. मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो अशी आपल्याकडे म्हण आहे. किती खरी किती खोटी काय वाटतं? मी शकीला पठाण, एक सोशल वर्कर आहे आणि सरांनी आता एक प्रश्न केलेला आहे की किती खोटं आहे आणि किती खरं आहे. आता स्त्रीच्या मनाच्या आतमध्ये म्हणतात ना समंदर असते ना, त्यासारखं मन आहे स्त्रीचं. मांडलं तर खूप काही आहे, नाही तर काहीच नाही. पण खरं आहे, कारण स्त्रीच्या म्हणजे जेव्हा एखादी स्त्री बाहेर जाते त्यांना पुरुषांनी जर साथ दिला, त्यांच्या घरातले जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी जर साथ दिलं तर ते खूप म्हणजे सकारात्मक आहे आणि होऊ शकते. मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे. महिला सगळ्या क्षेत्रात क्रांती करत आहेत. सगळ्या क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सनी उभे आहेत, अंतरापर्यंत झेप मारलेली आहे. पण राजकारणात मात्र उलट स्थिती आहे. महिलांना 50% आरक्षण आहे. निवडून तर महिला येतात पण कारभार पुरुष करतात. कसं बघायचं या घटनेकडे? बघा, जर आपण संविधानाचा जर विचार केला आणि संविधानानुसार जर आपण चालले तर मला वाटत नाही पुरुषांना ते कारभार किंवा मधात लुडबुड करण्याची गरज आहे. कारण स्त्री एवढी खंबीर आहे की ती स्वतंत्र काम करू शकते काय. पण आता काय, पुरुष प्रधान देश आहे की स्त्रियांना आम्ही तुम्हाला पुढं केलं आहे आणि म्हणजे तुम्ही आमचं ऐका, मी साईडला बसतो, तुला मी सांगतो, तू हो म्हणते मला सांगत जा पुढं. पण मला काय वाटते की कधी कधी आहे ना, स्त्रियांना पण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. बोलू द्या ना, चुकल माणूस हा चुकीचा पुतळा आहे, थोडंसं चुकवणं आणि थोडंसं चालत राहील. मॅडम, पण राष्ट्रपती पदापर्यंत महिला आहेत हे विसरून कसं चालायचं? आहेत ना, पुतळा आहे, नुसतं स्टॅम्प काय करायचे, द्या ना अधिकार. जेव्हा भारतामध्ये एखादी स्त्री जर बाहेर पडली ना, तिला बी थोडंसं काहीतरी नॉलेज असेलच ना, हिंमत बिल नॉलेज बिल, ती चांगलं शिकल बी ना. पण तिला दाबून ठेवलं जाते की नाही, एवढंच बोल, एवढंच बोलायचं, एवढंच करायचं आहे. आणखी स्वातंत्र्य मिळाले ठीक आहे, 50% स्वातंत्र्य आहे, खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत. पण कुठंतरी त्यांचं मन, एखाद्या स्त्रीचं मन बघा, मन ती बरोबर सांगन तुम्हाला पुढच्या बस. जागतिक महिला दिनानिमित्त मी सुरुवातीला सर्व महिलांना असं आवाहन करेन की जो गुलामीचा दागिना आहे, ज्याला आपण धरून बसलेला आहोत, तो गुलामीचा दागिना सर्वांनी या ठिकाणी सोडला पाहिजे. जर आपण शिक्षित आहोत तर आपले अधिकार, आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच पद्धतीने आपण पार देखील पाडल्या पाहिजेत. आणि जो आपण सारंग टाकळकर, मी देवगिरी महाविद्यालयात टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटला 32 वर्षांपासून शिकवते. आज जो जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला, 3.5 शक्तिपीठांना घेऊन केला, हिंगोली, जालना, संभाजीनगर आणि काही ग्रामीण, तर मला हे खूप चांगलं वाटलं. आणि सगळ्यात पहिले म्हणजे अगदी सारख्या संख्येने पुरुष आणि स्त्रिया होत्या. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं
मी डॉक्टर प्रशांत नरवडेंचे प्राचार्य महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय जालना त्या वतीने सर्व महिलांना जगातील शुभेच्छा देतो. आणि आज जो या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी महिला दिनानिमित्त आमचे विद्यार्थी राजकुमार कांबळे व त्यांचे दाम्पत्य आणि B.एड महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर राजे शाहू कला वाहिनीचे महाविद्यालय हिंगोली आणि महामाया आधार संस्था आणि महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या विद्यमाने हा या ठिकाणी आज कार्यक्रम घेण्यात आला. तर आपण जे प्रश्न विचारला त्याबद्दल सांगतो की आज पण सध्या परिस्थिती महिलांच्या बाबतीमध्ये खूप चांगली आहे. आज देशाचा राष्ट्रपती महिला आहेत, ते पण अनुसूचित जमातीचे आहेत.